नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्यामधील बऱ्याचशा परीक्षा तुमच्या झालेल्या आहेत आणि राहिलेल्या परीक्षेमध्ये मित्रांनो ग्रामसेवक, आरोग्य सेविका महिला, आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% आणि अंगणवाडी सेविकामधील पेसामधील मित्रांनो पदं राहिलेली आहेत परीक्षेची। तर याबद्दलची महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली मित्रांनो कालच्या तारखेची तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ही 12 एप्रिल 2024 ची अपडेट आहे जी की मित्रांनो जळगाव जिल्हा परिषदने या ठिकाणी प्रसिद्ध केलेली जळगाव जिल्हा परिषदसाठी आलेली आहे। परंतु मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे आरोग्य सेवक, ग्रामसेवक पदाच्या परीक्षा ज्या खोळंबलेल्या आहेत म्हणजे ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत मित्रांनो जवळपास 2019 पासून मित्रांनो याचे फॉर्म तुम्ही भरलेले होते। त्यानंतर 2023 मध्ये परत याचे फॉर्म भरायला लावले। आता मित्रांनो IBPS कंपनी ही तुमची परीक्षा घेते। पहिल्यांदा मित्रांनो महापरीक्षा पोर्टल मार्फत तुमच्या परीक्षा होणार होत्या, परंतु त्या परीक्षा काय झाल्या नाही। याची फीस तुम्हाला परत भेटलेली असेल काही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी पेंडिंग देखील आहे। तर 2023 मध्ये मित्रांनो ही जी फॉर्म भरली होते यासाठी मित्रांनो काय माहिती दिली आहे पहा। सर्वात अगोदर मित्रांनो आपण ही परीक्षा कशामध्ये अडकलेली आहे म्हणजे या ठिकाणी ह्या परीक्षा ज्या होणार होत्या मित्रांनो तुमच्या राहिलेल्या पदांच्या त्या कधी होतील आणि मित्रांनो कशामुळे या ठिकाणी लांबली गेलेली अजून त्याबद्दलची माहिती आपण अगोदर पाहूयात, त्यानंतर बाकीची माहिती पाहूयात। तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीचे निकाल अगोदर जे आहेत त्या ठिकाणी बघूयात ते आचारसंहितेमुळे मित्रांनो अजून अडकलेली आहेत, ज्यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका या पदाचे निकाल मित्रांनो जे आहेत आतापर्यंत लागले असते परंतु आचारसंहितेमुळे मित्रांनो त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो बाकीचे काही पदांचे काही जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील थांबवले गेलेले आहे आचारसंहितेमुळे आणि फायनल नियुक्त्या जे आहेत काही जिल्हा परिषदांच्या थांबवले गेलेले आहेत आचारसंहितेमुळे। तर हे देखील मित्रांनो या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आता मित्रांनो अर्ज अधिक पण भरती लांबणीवर ज्या पदांची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ती म्हणजे या ठिकाणी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत, परंतु ती पदभरती जी आहे लांबणीवर गेलेली आहे। काय म्हटले बघा या ठिकाणी जिल्हा परिषद पदभरतीच्या प्रक्रिया 26 जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते। 26 जानेवारी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण होतील या परीक्षा, संपूर्ण परीक्षा होतील असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात या पदभरतीला सर्वाधिक अर्ज आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांसाठी आली आहेत। मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती। तर आपल्याला माहित असेल पेसाबद्दल ही मित्रांनो या ठिकाणी रिट याचिका जी आहे, रिट पिटिशन जी आहे ती टाकण्यात आली होती। प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार मित्रांनो न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे। तर बघा मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी, इथं लक्षात घ्या पेसाची जी मित्रांनो पदं आहेत ती वगळता नॉन पेसाची पदं भरण्यासाठी मित्रांनो न्यायालयानं या ठिकाणी मान्यता देखील दिलेली आहे आणि तसे प्रशासनाला आदेश देखील दिलेले होते मित्रांनो। ही माहिती इथं देण्यात आलेली आहे, म्हणजेच नॉन पेसाच्या तुमच्या परीक्षा घ्यायला कुठलीही अडचण नाही। तसंच आपल्याला माहिती असेल अंगणवाडी सेविकेची नॉन पेसाच्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो, फक्त पेसाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। तसंच मित्रांनो ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांच्या देखील परीक्षा घेण्यासाठी आता कुठलीही अडचण नाही। इथं माहिती दिलेली की न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहेत। तर IBPS कंपनीकडून मित्रांनो परीक्षेचे सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते। पहा मित्रांनो या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी सेंटर नियोजन देखील सुरू करण्यात आलेलं होतं, मात्र अजून परीक्षेचे नियोजन झालं नसल्याने ही भरती परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे समजते। तर मित्रांनो आता तर आचारसंहिता आहे, मग आचारसंहितेमध्ये मित्रांनो ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाची मान्यता घेतली आहे की नाही ते त्यांनाच माहिती आहे। त्याबद्दल ना कुठलं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ना कुठली नोटीस आलेली, फक्त न्यूजमध्ये मात्र मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये न्यूज आलेली होती की आचारसंहितेमुळे परीक्षा घेता येणार नाहीत, परीक्षा ह्या जून नंतर होतील अशी माहिती आलेली होती। तर मित्रांनो याच्यामध्ये पहा सेंटरची देखील मित्रांनो तयारी IBPS कंपनीने सुरू केलेली होती। त्याच्यावरती मित्रांनो अंगणवाडी सेविकेची परीक्षा झाल्या, MIDC अजून मित्रांनो इतर कारागृह विभागाच्या परीक्षा झाल्या त्याच्यानंतर आचारसंहितेमध्ये मित्रांनो, परंतु या पदांची मात्र मित्रांनो अजूनपर्यंत परीक्षा होऊ शकलेली नाही आहे। परंतु आता मित्रांनो जून नंतर या परीक्षा होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेमुळे या परीक्षा मित्रांनो लांबणीवरती गेलेल्या आहेत। तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो जरी पेसाबद्दल मित्रांनो न्यायालयीन प्रक्रिया असेल, कारण की ही पदं जी आहेत मित्रांनो ग्रामसेवक असेल, त्यानंतर अंगणवाडी सेविका असेल किंवा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, ही पदं मित्रांनो काही पदं ही पेसामध्ये देखील येतात। त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल रिट पिटिशन जी आहे हायकोर्टमध्ये टाकण्यात आलेली होती मित्रांनो, सुप्रीम कोर्टमध्ये टाकण्यात आलेली होती। त्याच्यामुळे मित्रांनो न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय
न्यायालयाने डायरेक्टली आदेश दिलेले होते की हा जो निर्णय होतो तोपर्यंत भरती प्रक्रिया करू नये. तर मित्रांनो आता या न्यूजमध्ये असं देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी पेसाची पदं वगळता इतर भरती प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मित्रांनो IBPS कंपनीने सेंटरचे नियोजन देखील सुरू केलेलं होतं. मग मित्रांनो त्याच्यामध्ये आता आचारसंहिता या ठिकाणी आलेली आहे, तर त्याच्यामुळेच मित्रांनो उशीर होत असावा अशी तरी या माहितीवरनं आपल्याला समजतंय. कारण की मित्रांनो नॉन पेसाची या ठिकाणी परीक्षा घ्यायला कुठलीही अडचण या ठिकाणी नव्हती. तर आता मित्रांनो आचारसंहितेनंतर तुमच्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात. जर मित्रांनो आचारसंहितेमध्ये ही परीक्षा झाल्या तर म्हणायचं की मग निवडणूक आयोगाची या ठिकाणी ग्रामविकास विभागाला मान्यता भेटलेली आहे किंवा मित्रांनो मान्यता घेतलेली आहे, परंतु त्याबद्दल कुठलंच अपडेट नाही आहे मित्रांनो. परंतु परीक्षा तुमच्या या ठिकाणी मित्रांनो आचारसंहितेनंतर म्हणजे जूनमध्ये होण्याची या ठिकाणी चान्सेस आहेत. आता बघूयात मित्रांनो याबद्दल अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. परंतु याच्यामध्ये तर मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती तुमची दिलेली आहे. आता बाकीची माहिती काय दिली आहे तीही आपण पाहूयात. पहा, जिल्हा परिषदेच्या विविध 624 पदांसाठी आता हे जळगाव झडपीत सांगितलं आहे त्यांनी भरती प्रक्रिया ढकलली असून पेसामधील पदाच्या कारणामुळे आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे मात्र 9 केडर पदांच्या मित्रांनो परीक्षांची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली असून त्यामधील 5 केडरचे नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र अन्य 2 केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या आहेत. तर आरोग्य प्रयोगशक पदाचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यात पात्र उमेदवार मिळाले नाहीत. तर काही जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो जो क्रायटेरिया ठेवण्यात आलेला होता कमीत कमी मार्क्स घेण्याचा, त्यानुसार काही उमेदवारांना तसे मार्क्स देखील पडलेले नाहीत, त्यामुळे उमेदवार तिथं भेटलेले नाहीत. तर जिल्हा परिषदच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. राज्यभरात जिल्हा परिषद सरळ सेवा भरती शासनाने IBPS कंपनीच्या माध्यमातून राबवली. अर्ज मागवण्यात आले होते. नंतर कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आरोग्य सेवकच्या 40% आणि 50% आणि आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांसाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून तरी या पदांच्या भरती जे आहेत पेसा पदांचा वाद थेट न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. आणि नियुक्त्या मित्रांनो सध्या आचारसंहितेमध्ये जे आहेत या ठिकाणी पेंडिंग पडलेल्या आहेत. नियुक्त्यामधील बऱ्याचशा जिल्हा परिषदांच्या नियुक्त्या जे आहेत देता येत नाहीत, त्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि काही पदांच्या आचारसंहितेपूर्वीच नियुक्त्या देखील देण्यात आलेली आहेत. तर या न्यूजमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती जी न्यूजमध्ये माहिती दिली आहे तीच तुम्हाला सांगितलेली आहे. तर आचारसंहितेनंतर मित्रांनो तुमच्या परीक्षा होण्याची या ठिकाणी चान्सेस आहेत. ही माझ्या माहितीनुसार अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय, जी मागं न्यूज आली होती त्यानुसार. तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. याबद्दल तुमच्या अजून मित्रांनो परीक्षाबद्दलची मतं असतील तर नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजतील. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. याबद्दल जसे अपडेट येईल मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जाईल. धन्यवाद. जर मित्रांनो तुमच्या सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्याचबरोबर आरोग्य विभागामधील पदांसाठी तांत्रिक प्रश्नांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. यामध्ये तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना आहे मित्रांनो. तर आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग टॉपिकनी तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. पोलीस पदभरतीसाठी देखील मित्रांनो सध्याच्या 17,000 पदांची जी पदभरती होते त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश त्यांनी केलेला आहे. आणि मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी जी तुमची सध्या परीक्षा होणार आहे IBPS पॅटर्ननुसार त्यानुसारच हे पुस्तक आहे ग्रामसेवक तांत्रिक डायरी. ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्न मित्रांनो विचारले जातात त्याचा अभ्यास तुम्ही या तांत्रिक डायरी पुस्तकातून करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल तुम्हाला अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. तर वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून त्यांनी GS GK प्रश्नांचा या पुस्तकात समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. त्याचबरोबर वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. SSC साठी देखील मराठीमधून त्यांची पुस्तकं आहेत मित्रांनो. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होतील.